जगात अनेक अंधश्रद्धाळू लोक अंधश्रद्धेने भरडत चालले आहेत। अंधश्रद्धाळू माणसे अन्न आगीत टाकून पूजा करतात, तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते माणसाच्या पोटाची आग विझवतात, असे मौलिक मार्गदर्शन डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची कन्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्या मुक्ता दाभोलकर यांनी केले आहे। शहरातील इंदिरानगर चौकस्थित विश्रामगृहात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बैठक पार पडली। या प्रसंगी अध्यक्षस्थानावरून अनिस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या। या प्रसंगी अनिसचे विभागीय सदस्या विजया अवखडे, नागपूर सदस्य राम डोंगरे, रिपाई नेते गोपाल रायपुरे, सामाजिक कार्यकर्ते बंद्रशेखर भडांगे, रिपाई नेते तथा संयोजक प्राध्यापक मुनीश्वर बोरकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती। पुढे बोलताना मुक्ता दाभोलकर म्हणाल्या, होळी हा सण जरूर साजरा करा, परंतु त्यात थोडासा बदल करत पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा केल्यास याचा पर्यावरणाला निश्चित फायदा होईल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ढोल ताशांच्या गजरात साजरी करण्यापेक्षा त्या दिवशी 24 तास अभ्यास करून पुस्तकी ज्ञान मिळवा, तोच आंबेडकरांचा खरा अनुयायी होऊ शकतो। भूत, भानामती, अंगात येणे, सर्पदंश आदींवर उपाय विज्ञानास अनुसरून करा। धर्माची विधायक चिकित्सा यातूनच मानवी आयुष्य चांगले होऊ शकते, असे मार्गदर्शन मुक्ता दाभोलकर यांनी केले आहे। यावेळी संचालन विजय शेंडे तर आभार प्रमोद राऊत यांनी मानले। धर्माच्या साजऱ्या करण्याच्या सण उत्सव साजरे करण्याच्या पद्धतीमध्ये घडून आला पाहिजे। आता आंबेडकर जयंती निमित्त डॉक्टर नरेंद्र दाभोलकर किंवा अनिसचे कार्यकर्ते एक कार्यक्रम प्रपोज करायचे की डॉक्टर आंबेडकरांना काही शाखा अनिसच्या हा कार्यक्रम घ्यायच्या की डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन करायचं म्हणजे काय करायचं, त्या दिवशी वाचनालयात बसून 12 तास अभ्यास करायचा। हे करायची जर अंगात स्वतःच्या तुम्ही क्षमता बाणाल तर तुम्ही डॉक्टर आंबेडकरांचे खरे अनुयायी होऊ शकाल। त्यामुळे हे अभिवादन तुम्ही उत्सव करा, पण त्याचबरोबर तुम्ही हा देखील कार्यक्रम घ्या की त्या दिवशी आमची तरुण मुलं 12 तास बसून वाचन करतात। डॉक्टर आंबेडकर जेवणाचा ब्रेक सुद्धा अत्यंत जर का त्यांचं परदेशातल्या अभ्यासाचे सगळे हे वाचलं असेल तर आपल्या प्रत्येकानेच आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये काळानुसार बदल केले पाहिजेत आणि ते बदल अधिकाधिक मानवी आयुष्य घडावं या दिशेने। आता काल परवा मला एका मुलीने विचारलं की आम्हाला असे बदल करायचे असले तर त्याचं सूत्र काय राहील, तर त्याचं एक अगदी साधं सूत्र हे आहे की ज्याच्यामुळे आपलं आयुष्य अधिक मानवी आणि अधिक आनंदी झालं पाहिजे। पर्यावरणाचा कमीत कमी नाश झाला पाहिजे, इतरांना कमीत कमी त्रास झाला पाहिजे, वस्तूंचा कमीत कमी अपव्यय झाला पाहिजे। म्हणजे आपल्या प्रत्येकाला बुद्धी असते, विवेक असतो, त्यातून आपल्याला हे समजतं। तर हे तिसरं सूत्र आहे आणि चौथं सूत्र आहे समविचारी संस्था संघटनांशी जोडून घेणं। मला वाटतं आज इथे जमलेले बहुसंख्य लोक जे स्वतःहून केवळ डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांवरच्या आणि अनिसच्या विचारांवरच्या प्रेमामुळे इथे आले, ते सगळे समविचारी संस्था संघटनांशी। प्रतिनिधी भास्कर फरकडे, NTV न्यूज मराठी, गडचिरोली।